तर स्वीटी उद्याच्याला आमची जाणार आहे मित्रांनो. तर दाजी ताई अधूनमधून रडतात. दाजी ताईला म्हणलं कशाला रडताय म्हणलं. हे हसतोय ठोंब्या म्हणलं बघितलं का. हसतोय मजा करतोय. ती का मम्मी पप्पा सारखं रडतं ते तुला बघून. उद्या जायचं म्हणलं की ना लिकीची माय असते. तुला नाही हो बापाची माय. मला हाय की मग आता कवर रडा मग आता जायचंच आहे की मग तुझं मात्र खरं आहे गाड्या. आता ही सरळ म्हणते कवर रडाव. आता मी कवर रडू सांगा. आता ही सारखंच रडते ती 5-5 मिनिटाला रड. मी कुठं रडू ती कटाळा आलाय. तिला वाटतं उगस इथं आली असं नाही. नाही तसं नाही. मग म्हणजे तसं नाही का. मग कसं आता रडली काय झाली तरी मी काय थांबायची काय कुठं चालला. हा थांबायची का ती जाणारच आहे ना. ही घरच्यांना कळत नाही. तू समजून सांग की वर चढके थोडं. तू समजून सांग की जरा तिला. ताईला सारखं रडतीये मित्रांनो. आता ती थांबणारी गोष्ट आहे का. लगीन केलं म्हणल्यावर जाणारच का रे सिट्या. तर मला तर हिला तर काय लगीन झाल्याने वाटा नाहीच. तुला लगीन झाल्याने वाटतंय का. नाही काहीच नाही असं वाटतं मी आठवडा झाला गेल्या बुधवारी माझं लग्न होतं. असं वाटतं मी बारामतीला जाऊन आली काय की. असं आठवडा 2 आठवडे मी असते ना बारामतीला जाऊन आले होते वाटते मी. आता तिथं गेल्यावर ते ही टी शर्ट आणि पॅन्ट घाल नको काय. ती कसं हे आपलं घर आहे. ही वस्ती आहे हिकडली. हे रानात कसं पण असते तर काय कोण बघायला काय. पण तिथं त्या गावामध्ये ना नवीन 4 बाया रोड टचला घर आहे आपलं. 4 बाया येणार जाणार. बाया ह्यांच्या घरी नवीन सून आली या लगीन झाले. जाता जा नजर टाकत असतात घराकडे. पुढं गाडी धडकूस तर ती नजर आपल्या घराकडे असते त्यांची काय. दगडात पायात पाय हलपाडूस तर ते आपल्या घराकडे बघा जवळ तू दिसत नाही. साधा पदर बघितला ना तुझा. तू घरात शिरताना असा पदर जरी दिसला ना त्या बायांना असा एवढा बया सुन लय गुजीरवान दिसते बाया. लय समजा गावाला बयान मी बघितली ना आमचं बोलणं झालं. आणि बया लयच गप्पाडी असं तसं बोलत बसतात ती. फक्त त्यांनी काय बघितले असतो तुझा पदर. मग त्यालाच काय म्हणतात गावठाण. हा त्याला म्हणतात गाव. साधा पदर बघतात आणि नुसतं म्हणतात बया मी त्यांची तिच्या संग बोलून आली पोरगी लय चांगली गप्पान हिन हानती आणि बयान सुगरण हिन तीन समजा वय आणि लाल साडी घातली होती. अजून काय पुरावा सांगू. तिने फक्त पदर बघितलेला असतो. हे असं गाव असतं काय. आणि काय घरात त्यांच्यापाशी बोलायचं नाही. त्यांचं ह्यांच्यापाशी काय बोलायचं नाही. नाहीतर काय माहिती एवढूसा साप 20 पर्यंत जाऊस तर काय होतं ते तसलं असतं या. आणि घरात कुणी पण पहिली गोष्ट कुणी पण नवीन येऊ दे. नवीन आलं काय करायचं पहिला पदर ही आपली इज्जत असते. माणूस म्हणतात ना अंगणात तुळस शिकराव कळस डोकं काय कपडा कुकू डोक्यावर पदर ही स्वभागाची ओळख. तसं काम आहे. कुणी नवीन माणूस येतो काय करा हे असा पदर घ्यायचा असा डोक्यावर घ्यायचा असा घ्यायचा. म्हणजे कुणी म्हातारा माणूस येऊ दे गावातली माणसं येऊ दे कुणी येऊ दे ते म्हात्या बाया पदर घेतला म्हणजे नवीन लग्न झाले सुनबाई संस्कार दिसते या. तिथं आई बाप्पाचं नाव निघत असतं. कोणाचं आई बाप. आणि आपण नुसतं असं असं करत घेतो काय म्हणतात काय म्हणते मी कळलं का. आणि हा तिथं आई बाप्पा जात असतात. आई बापाने इकडे याड्यानं काय केलं तर लेकरांची जात असते. असं एकामेकावर डिपेंड संसार चालत असतो. एक गाडगं कसं लावलेलं असतं. परत एक डासळलं की समजा डासळतं मग माती होते. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य निभावलं पाहिजेत. दुसरी गोष्ट त्या घरात किती केलं तरी आपलीच आहेत माणसं ती. तरी पण किती गेलं तरी आता अधिकार आमचा थोडाफार कमी. आता तुझं आधार कार्डावरचं नाव बदललं म्हणजे हे झालं ना तुझे तो. मग तिथं घरात सागरने काम सांगू नाहीतर सासूने काम सांगू त्याच्या आईने किंवा तिकडल्या कोणी पाहुणं रावळं आलं तिच्या तिकडं काम सांगितलं तुला नाही होऊ दे पण फक्त होय म्हणायचं रेटून. काय म्हणायचं बहिणी ती परत विसरून काय ती म्हणली ना असं का होय म्हणायचं जायचं त्या खोलीत बहिणी नका का व्हायना पण नाही म्हणायचं नाही. ते नाही शब्द शेवटपर्यंत नाट लावत राहतो. कळलं का काय म्हणायचं होय काय पण असं होय टेन्शनच घ्यायचं नाही. आणि तिकडला लय लोड इकडं सांगत बसायचं नाही. आता हे खराब होईल. ही आता तब्येत अशी दिसती परत त्याला असं होईल काय तिकडला लोड इकडं सांगा नाही इकडला लोड ते रुसायचं नाही. पहिली ताई पण लय रुसत होते नवीन नवीन लग्न झाल्यावर. दाई रुसत होते ना ताई काय करायचे
काय असं थोडं ह्याच्या त्याच्यावर बसायची बघायची. जेव्हा मी आईने आपण ती सात चुली हो दिली त्या घरी कड लावायची. माझ्या पण आईने दिली त्या घरी कड लावली, कशी गरिबीनं लावली तशी बघ. जेव्हा आई बाप हात काढून घेतात तेव्हा पोरीचा आधार सुटतो. मग तपलं ती रुसवा पण निघून जातो आणि दुखणं पण निघून जातं. कळलं का? हा, म्हणून तुला सांगतो लय रुसायचं नाही, फुगायचं नाही, काय नाही. मोजक्याच गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्याच सांगायच्या इकडं, बाकी सांगायचं नाही त्या. काय आले बाबा अमोल शेठ या. नाही गाडीवर नाही पडलो. ऐका काय झालं विषय, आता ही सांगून तर माझं फेस आला तोंडाला. आता कसं सांग, काय नाही गाडी काय झालं डुकलं लागलं म्हणून साईड पट्टीला गेली गाडी साईड पट्टीला गेली. आणि परत प्रियंका म्हणलं गाडी परत वर घ्यायला लागलो, 1-2 दगड अशी हुकवली, त्यात हिने अंग टाकून दिलं. गाडी वर घेऊन लावली मी, गाडी वर घेऊन लावली, परत ह्यांना उचललं. या बरं मित्रांनो का बघत आमचे जीवलग मित्र बंधू आमचे अमोल गरड पोलीस पाटील गावचे आणि प्रसिद्ध दुकानदार याशिनभाई. जसं आम्ही लहानपणापासून ह्यांच्याकडे किराणा वगैरे गरीब परिस्थितीत आलो, उदार पादार कधी विचार केला नाही, असे आमचे परम मित्र. तुम्हाला सांगतो आज कसं काय इकडनं वाटतो भेटायला आलो तुला आम्ही, भेटायला आले तर खूप छान वाटलं. या गावचे पोपळेचे तुम्हाला सांगतो. या बाई सकाळी जायचं होतं, हा किसनाला भेटायचं होतं, हा पण ती घरी नव्हता आणि भारत सेट आपलं झोपलं होतं. हा हा मग म्हणलं आता चला माघारी, आम्ही काही घरी गेलो नाही. लय लागले दिसते लागलंय तिला, लय पॅच झाले ते तिच्या पायाला हाताला उडी टाकल्यामुळे लागलं बघ. उडी टाकल्या. उडी पण काय म्हणायचं तिला, तिची काय चूक नाही. गाडी एक हेपला घेतला, दुसऱ्या हेपला तिने सोडून दिलं आणि ती साडी घालून बसली तर एका साईडला. सीटाला किती लागतं वेळ बसवायला. गाडी पडली नाही काय ना, गाडी लगेच साईडला मी घेतली, डांबरी घेतली, उतरून त्यांना उचललं. तर पाठी मागणं स्कॉर्पिओ आली, ती माणसांनी आपली ईशान दादाला कॉल केला तिथनं त्या ड्रायव्हर सोमाचं असं झालंय. त्याने केशवला कॉल यात्रेतला व्हिडिओ आमचा लय व्हायरल झाला. कुठला? हा हलके पैसे नाचलेला ना. बरोबर नाचला. कुठे पाहिजे वाटतं? हा बा कुठे आहे? तू नाही ओळखत, मी नाही कडे गेलो. ओळखते ना. ह्याला लावलं होतं, बारक्याला लावलं होतं. पोरगी हा बा आलं तर फाट्यावर ना. काय आणलं काकाने? काय केळ आणली खाय तुला? तर बघा घर हुडकत इकडं आले बघण्यासाठी. गावातले इथून घर आपलं म्हणजे गाव आपलं किती आहे माहिती आहे का मित्रांनो? तर इथून गाव आहे एक 20-25 किलोमीटर आहे. तर ते आले ते. आणि इकडं ताईंनी चाललंय बाजारला. आता बाजार करायचा आता बुधवारचा बाजार. जर बुधवार ही नीती आणि बाया नुसतं वाया थोड्याकडे बघतात आणि ही ती नुसतं मी मागे शिपाय सारखं फिरत असतं. इकडे उरत हे जात इकडं काय आता बरं आहे का क्रीम लागलेलं हे जे क्रीम वगैरे पायाला हे लावले बघा. पाय हाता पाय समजा सडलं झाले समजा पाय गुडघा हात हे असं हिचं काय हिला घरी हिच्यापाशी कोण थांबतंय? हिच्यापाशी कोण थांबतंय? अगं सिट्या उद्या जायची, तिला सामान घ्यायचंय काय 7-8 पिरस काय काय बरंच काय काय घ्यायचंय. तिला म्हणते मी उरत जाऊ आपण येते का? आणि हो का आम्ही जरी गेलो जांभळ चढून फिरू नको तिथं काय तिथं कोण नाही बा. परत चढचिन मस्त पण उतरा यायचं ना. जांभळ पिकली हिला बसून बसून दिसते ती म्हणते जांभळ पिकल्यात चढचिन वर म्हणलं. पोरांनी हटक केलं. जाते सरबत कर आलं ते कालचं सारखं कर झालं ते. तर चला आपल्या इकडं गप्पा होत्या सिट्या संग आली आपली अचानक गावकरी. छान वाटलं. चला गप्पा मारतो त्यांच्या संग बोलतो.